श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. यात अमावास्या तिथीला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते. या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंच्या पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं. वर्षभरात एकूण 12 अमावास्या येतात. अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. अमावास्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. उद्या आहे अमावास्या आणि म्हणूनच आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी इथे दही भात ठेवायचं, ज्यामुळे आपल्या 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अमावास्येच्या दिवशी आपण आवर्जून माता लक्ष्मीची पूजाही करत असतो आणि जर आपण अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली, सेवा केली, आराधना केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत असते. त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी जर आपण आपल्या पितरांकरता काही सेवा केल्या, काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा जो पितृदोष आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर आपले पितृ जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात. पितृदोष आपल्या जीवनामध्ये का उद्भवतो तर बऱ्याचदा काय होतं, ज्या पितृपक्ष असतो त्यावेळेस आपण आपल्या पितरांना स्मरण करणं, त्यांच्याकरता तर्पण करणं, त्यांच्याकरता पिंडदान करणं, ह्यासारख्या ज्या सेवा असतात पितरांच्या त्या करणं विसरून जातो आणि त्यामुळे जे आपल्या कुंडलीमध्ये जो आहे पितृदोष हा निर्माण होतो. आणि म्हणूनच हा पितृदोष जो आपल्याला जर दूर करायचा असेल तर अशा ह्या विशेष तिथी येतात. त्या तिथींमध्ये जर आपण आपल्या पितरांकरता काही सेवा केल्या तर त्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. आणि म्हणूनच जे आहे हा जो प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी प्रत्येकाने करायचा आहे. तर हा उपाय जो आपल्याला उद्या रात्री करायचा. उद्या दिवसभराची आपली सर्व कामं उरकल्यानंतर रात्रीचा स्वयंपाकसुद्धा झाल्यानंतर आपल्याला स्वयंपाकघर स्वच्छ साफ करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला 1 वाटीभर भात जो आहे तो शिजवून घ्यायचा. तो भात शिजवताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ किंवा काही टाकायचं नाही, नुसता भात जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा नाही. त्यानंतर तो शिजवलेला भात जो आहे तो आपल्याला एखाद्या पेपर प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्या भातावर आपल्याला 1 चमचाभर जे आहे दही टाकायचं आहे. त्याचबरोबर हळद, कुंकू टाकायचं आहे. त्याचबरोबर त्या भातावर आपल्याला मूठभर काळे तीळ हे टाकायचे आहेत. अशी ही प्लेट आपल्याला तयार करायची आणि त्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा ही प्लेट जी आहे उतरवून घ्यायची. एकच प्लेट प्रत्येक सदस्यांवरनं डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवून ही घ्यायची आहे. हा दही भात जो आहे तो आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं उतरवल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये असणारी जी नजर दोष, जर नजर लागली असेल, करणीबाधा असेल, इडापिडा असेल, नकारात्मकता असतील, दोष असेल, पितृदोष असेल, जेवढे पण दोष असतील ते सर्व निघण्यामध्ये मदतही मिळत असते. आता आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं हा दहीभात उतरवल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हा दहीभात म्हणजे प्रत्येक कोपऱ्यापासून सगळीकडे आपल्याला हा दहीभात जो आहे तो घेऊन फिरायचा आणि घेऊन फिरल्यानंतर जे आपल्या घरामध्ये असणारे जे टॉयलेट, बाथरूम आहे तिथे आपल्याला हा घेऊन जायचा आहे आणि बाथरूममध्ये नेऊन जाऊन आपल्याला हा जो उतारा आहे तो ठेवून द्यायचा आहे. संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचं. एकदा तुम्ही बाथरूममध्ये तो उतारा ठेवला की ते बाथरूम तुम्हाला वापरता येणार नाही. आता बरेच जण सांगतील आमच्या घरामध्ये जे आहे टॉयलेट आणि बाथरूम एकत्रच आहे, मग आम्ही काय करायचं? मग काय करा, तुम्ही जो हा उतारा ठेवला त्याच्यावरती 1 बालदी घ्या आणि ती उलटी करून ठेवून द्या आणि मग तुम्ही तो बाथरूम जे वापरलं तर चालणार आहे. आता हे जो उतारा आहे तो संपूर्ण रात्रभर आपल्याला
तिथेच ठेवून द्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे रविवार आणि सोमवारच्या दिवशी सकाळी तुम्ही जसे उठतील तसे लगेचच तुम्हाला हा अवतारा घेऊन तुमच्या घराच्या बाहेर जायचं. जर तुम्हाला एखादा काळा कुत्रा भेटला तर आवर्जून त्याला खायला द्या, किंवा इतरही कोणत्या रंगाचा कुत्रा भेटला तर त्याला देऊ शकतात, कावळ्यांना खायला देऊ शकतात, किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा जेणेकरून पशुपक्षी त्यांना खातील. अशा रीतीने आपल्याला हा अवतारा ठेवायचा. एकदा अवतारा ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ घरी यायचं आहे आणि स्वच्छ आंघोळ ही करायची. आंघोळ करायच्या अगोदर जाऊन तुम्हाला हा अवतारा ठेवायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, दोष आहेत, ते सर्व निघून जातात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे तीसुद्धा काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं. अमावास्या तिथीला जर आपण दही भाताचा उपाय केला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. म्हणजे फक्त एकाच अमावास्याला नाही, प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावास्याला तुम्हाला आवर्जून हा दही भाताचा प्रभावी असा उपाय नक्की करायचा. तुम्ही स्वतःहून अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहेत, दारिद्र्य आहेत, संकट आहेत, जे अडचणी आहेत त्या कमी व्हायला लागलेल्या आहेत. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.